नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही. पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजनांमध्ये चर्चा. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांशी स्वतः बोलणार. सूत्रांची माहिती. फडणवीस आपल्याच निर्णयाला स्थगिती देतात हे आश्चर्य. दिल्लीला कोण जास्त थैल्या देत आहे त्यावरून नेत्यांचं वजन ठरतं. पालकमंत्री पदाच्या निर्णयाच्या स्थगितीनंतर राऊतांची टीका. अब्दुल सत्तार उपमुख्यमंत्री शिंदेंना भेटून संजय शिरसाट यांची तक्रार करणार. शिरसाट यांच्याकडून नाहक बदनामी सुरू असल्याचा सत्तार यांचा दावा. मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटणार. रायगडच्या पालकमंत्री पदावरून आमदारांची नाराजी. कोल्हापुरातील पदावरूनही राष्ट्रवादीमध्ये नाराजी नाट्य. कोल्हापुरातील लोकांच्या मनातला पालकमंत्री मीच, हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य. पहाटेच्या शपथविधीनंतर शरद पवारांकडे परत या. दादांना सांगितलं होतं तर दादा चुकले असतील, पण त्यांना परत घ्या. महाविकास आघाडीमध्ये दादांना उपमुख्यमंत्री करा असं पवारांना सांगितलं. छगन भुजबळ यांचं माहिती. धनंजय मुंडेंनी काकांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसताना दादांना का थांबवलं नाही? संजय राऊतांचा मुंडे यांना सवाल. पहाटेचा शपथविधी षडयंत्र, जाऊ नका, दादांना सांगितलं होतं. धनंजय मुंडे यांनी केलं होतं वक्तव्य. सध्याच्या परिस्थितीमध्ये भेटीसाठी न येण्याची संतोष देशमुखांच्या कुटुंबियांनीच विनंती केली. माझ्या जाण्याआधी तिथं न्याय गेला पाहिजे. पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया. बीडमधील 13 सरपंचांसह 418 सदस्यांचं सदस्यत्व रद्द. जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्यानं कारवाई. वाल्मिक कराड प्रकरणामध्ये माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची सीआयडी चौकशी. पुण्यामधील मालमत्ता व्यवहारामध्ये खाडेंनी मध्यस्थी केल्याचा आरोप. तर कराडशी कधीही फोनवर बोलणं, दत्ता खाडे यांच्याकडून स्पष्ट. सैफवरील हल्ल्याचं पोलिसांकडून सीन रिक्रिएशन. सैफच्या घराचं मागील दार उघडं असल्यानं घुसल्याचा आरोपीचा दावा. तर डिस्चार्जनंतर सैफ दुसऱ्या घरी राहण्याची शक्यता. अमित शहा शुक्रवारी नाशिकच्या दौऱ्यावर. शहा त्र्यंबकेश्वर आणि अंजग वडेलमध्ये भेट देणार. शहांच्या अचानक दौऱ्यामुळे प्रशासनाची मात्र धावपळ. अक्षय शिंदे एन्काउंटर सारख्या घटना न घडण्यासाठी आरोपीला दुसरीकडे घेऊन जाताना डॅश कॅमेराद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग करा. न्यायदंडाधिकाऱ्यांच्या पोलिसांना सूचना. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना सज्ज. अमरावतीमध्ये आज मेळावा. अभिजित अडसूळ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार. पुण्यामध्ये गुइलेन बॅरे सिंड्रोमचे 22 संशयित रुग्ण. रुग्णांचे नमुने आयसीएमआर एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवले. बीडमध्ये एचआयव्ही झाल्याच्या अफवेमुळे संपूर्ण कुटुंबाला वाळीत टाकलं. कुटुंबातल्या मुलीच्या मृत्यूनंतर अफवा पसरवण्यात आरोग्य विभाग आणि पोलिसांचा हात असल्याचा आरोप. ज्योती गैरव्यवहारांमुळे 1 रुपयातील पीक विमा योजना बंद करा. समितीची सरकारला शिफारस. तर पीक विमा योजनेचा निर्णय कॅबिनेटमध्ये घेऊ. माणिकराव कोकाटे यांची माहिती. म्हाडाच्या 2264 घरांसाठी फेब्रुवारीमध्ये सोडत. लवकरच सोडतीची नवीन तारीख मंडळ जाहीर करणार. तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या 1500 एकरवर 1350 कोटींचा सोलार प्रकल्प उभारणार. देशातील नामांकित 10 कंपन्यांचा प्रकल्पासाठी पुढाकार. गर्डर बसवण्यासाठी मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर 3 दिवस वाहतूक ब्लॉक. दुपारी 12 ते 3 दरम्यान मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद राहणार. छत्तीसगड पोलीस आणि सीआरपीएफच्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये 10 नक्षलवाद्यांना कंठस्नान. पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये अजूनही चकमक सुरू. अमेरिकेत तृतीयपंथीयांना मान्यता नाही. अर्जावर फक्त स्त्री आणि पुरुष हेच पर्याय असणार. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा. WHOच्या सदस्यत्वातून अमेरिका बाहेर.